नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग. आता आज आपण बघणार आहोत करडईची भाजी. करडईची भाजी ही रानभाजी आहे. साधारणपणे श्रावणाच्या आधीचा जो सीझन असतो म्हणजे जुलैच्या सेकंड वीकपासून तर ही सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत ही भाजी मिळते करडईची. या रानभाज्या आहेत, शेतामध्ये आजूबाजूला उगवतात. रानभाज्यांची खासियत ही आहे की या अतिशय औषधी आणि पौष्टिक असतात. तर आता आपण बघूया म्हणजे काय, कशी ती भाजी करायची. आमच्याकडे आंबाडी आणि करडईची भाजी गोळा भाजी करायची पद्धत, त्याला गोळा भाजी का म्हणतात हे काही मला माहीत नाही आहे. पण ती भाजी मी कशी केलेली आहे ती बघू आणि आता आपण सगळं साहित्य बघूया. आज या करडईच्या रानभाजी बरोबर मी रागीचं पीठ आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी करणार आहे. तर हे पीठ मी तुम्हाला दाखवले आहे. भाकरीमध्ये मी तूप घालत असते, हे दाखवलं आहे तुम्हाला तूप. मी हे तूप वापरत असते भाकरीसाठी. आणि आता ही करडईची भाजी आहे. तर करडईची भाजी मी गोळा भाजी असते आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात ती पद्धत मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला आपण आधी माझ्या एक व्ह्यूअर आहेत, त्यांनी मला सांगितलं की तव्यामध्येच तुम्ही पाणी गरम करून घ्या आणि त्याच्यात ती पिठं टाका. तर आता बघूया. हे पाणी मी उकळायला ठेवते. याच्यामध्ये आपल्याला 3 कप घ्यायचं आहे, तर आपण हे 3 कप पाणी यामध्ये टाकूया. हे पाणी आपण उकळून देऊया. आणि या पाण्यामध्येच मग पीठ कालवून ठेवू. तर थोडंसं तूप मी आधी त्या पिठात टाकतेच, त्यामुळे मी याच्यात तूप टाकते आहे. आणि आपण थोडंसं मीठ टाकूया, आपल्याला भाकरीमध्ये मीठ पाहिजे. आणि आता हे जे पीठ आहे हे मी याच कपाने मोजून घेते. तर मी हे 3 कप पाणी टाकलं आहे तुमच्यासमोर, त्यामुळे मी आता 2 कप मी रागीचं पीठ घेणार आहे आणि 1 कप मी ज्वारीचं पीठ घेणार आहे. तर हे रागीचं पीठ मी मोजते इथे. हे 1 कप. हे 1 कप रागीचं पीठ. त्या माझ्या व्ह्यूअरचं नाव आहे 4in1 KKKK 78. असंच याच्यावरूनच मला तो म्हणजे त्यांनी मला कॉमेंट केली होती. तर ही कॉमेंट आता मी तुम्हाला सांगितली. तर त्या व्ह्यूअरनी मला ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे मी करून पाहते. काही हरकत नाही आहे. तुमच्या कॉमेंट्स, तुमच्या सूचना या मला केव्हाही ग्राह्य आहेत. आता हे मी घेतलं आहे, हे जरा दाबून घेते. तर आपल्या पाण्याला उकळी पण आलेली आहे आणि ही पिठं पण आपण 3 कप मोजूनच घेतलं आहे. तर हे मी इकडे ठेवून देते. पाण्याला छान उकळी आली आहे आणि आता हा गॅस कमी करते. आणि त्यांनी मला कालथ्याने करून घ्यायला सांगितलं आहे पीठ. कालथ्याने त्या म्हणाल्या कालवून घ्यायचं, त्याप्रमाणे मी हे कालवून घेते. म्हणे की त्यांचं म्हणणं असं होतं की पावसाळ्याचा सीझन आहे, हा सीझन काही खूप चांगला नसतो आणि मग आपल्या पोटामध्ये जाणारं जे काही आहे ते छान असं पचावं असं असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी हे पीठ याच्यातच करून घेते असं. आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया, 2 मिनिट याला ठेवूया आणि नंतर आपण आपल्या भाजीकडे वळूया. आज आपला मेनू भाजी भाकरी आहे. ठेचा मी ठेवला आहे भाकरी बरोबर आणि तेल घालून ठेचा आणि लोणचं आंब्याचं उन्हाळ्यात केलेलं ते मी ठेवते. म्हणजे थोडक्यात काय, आपण हे थोडंसं पीठ असं शिजवूनच घेतलं. मी यात तूप टाकलं आहे. तर आता हे झाकून ठेवते. 1-2 मिनिट मी हे पीठ फक्त झाकून ठेवलेलं आहे.
आता हे पीठ मी काढून घेते. आता आपण करणार आहोत भाजी. तळण्याची कढई मी भाजीसाठी वापरते म्हणून तो असा रंग दिसतोय. तेल जळलं होतं त्याच्यामुळे ते असं झालं आहे. तर आता ही भाजी मी करते इथे. या भाजीला आता ही करडईची भाजी मी तुम्हाला दाखवलीच. या भाजीमध्ये जेव्हा ही भाजी शिजवली, मी कुकरला शिजवून घेतली भाजी कुकरला शिजवताना त्यामध्ये माझा हा जो कप आहे, या कपात 1 चमचा तुरीची डाळ, 1 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ असं करून हा कप गच्च भरला. आणि त्या कपामध्ये ही करडई धुवून बारीक चिरून घातली आणि माझी करडईची भाजी ही अशी तयार झालेली आहे. आता ही करडईची भाजी जी आहे, या भाजीला आपण फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी म्हणजे अशीच असते ही. बघा, ही एकदम काही मिळून येत नाही आणि हिला असं गोळा भाजी असंच म्हणतात. ही डाळ अशीच राहते. खूप जास्त याच्या शिट्ट्या मी केलेल्या नाही आहेत. 3च शिट्ट्यांमध्ये मी शिजवली. जर 4-5 शिट्ट्या केल्या असत्या तर कदाचित ही एकदम मिळून आली असती. पण गोळा भाजी म्हटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी डाळ अशी दिसायला हवी आहे. तर आता ह्या गोळा भाजीला मी फोडणी घालते. डाळ शिजली आहे माझी, दाखवते मी तुम्हाला. हे बघा. आता आपण परत फोडणी घालणार आहोत आणि मग त्याच्यात पण उकळवणार आहोत. त्यात ही डाळ होऊन जाते. तर आता याच्या खाली गॅस वाढवला आहे आणि मी तेल टाकते. गोळा भाजीला हा कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे आणि या कांद्याबरोबरच भाजीचा तुकडा. या कांद्याबरोबरच जेव्हा गोळा भाजी तयार होते तेव्हा वरून त्याला लाल तिखट आणि लसणाची फोडणी घातली जाते. एवढंच मला माहीत आहे. तर मी माझ्या पद्धतीने करते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर आता ही मोहरी घातली आपण याच्यामध्ये. हिंग घालून घेऊया. गोळा भाजी शिजवताना मी हळद घातलीच होती करडईची भाजी, तरी पण याच्यात मी थोडीशी हळद घालणार आहे. आणि आता आपण याच्यामध्ये कांदा घालू. थोडासा कांदा परतून घेऊ. यामध्ये मसाले वगैरे काही घालत नाहीत आणि तिखट वरून घालतात. त्यामुळे आता आपला हा कांदा झाला की आपण ही भाजी घालून घेणार आहोत. या भाजीत मी मीठ घातलं नाही आहे शिजवताना, कारण हे असं थोडीशी खडखडीतच डाळ ठेवायची होती, त्याच्यामुळे मीठ घातलं नाही आहे. तर आता ही भाजी फार उष्ण असते. खूप पाऊस पडताना ही उष्ण भाजी खाल्ली तर शरीरामध्ये अशी ऊब राहते. या भाजीचा आयुर्वेदिक गुण म्हणजे ज्यांना संधिवात आहे किंवा ज्यांचं युरिक ॲसिड खूप वाढलेलं आहे त्या लोकांना ही भाजी छान असते. ही भाजी तुमचं पोट एकदम स्वच्छ करणारी भाजी. आता भाजी मी यात टाकून घेते. कांदा झाला आहे माझा. आता या भाजीमध्ये मी थोडंसं पाणी घालते. पाणी घालून थोडंसं हिला एक उकळी आणून यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आता या भाजीत मीठ टाकते. युरिक ॲसिडवाल्यांसाठी ही भाजी छान आहे. तुमच्या अंगावर कुठे सूज आली असेल तर या भाजीची एक खासियत असते. ही भाजी तव्यामध्ये, लोखंडी तव्यामध्ये छान भाजायची आणि भाजून झाली की मग ती थोडंसं एका कपड्यामध्ये गुंडाळून, जसं पोटीस आपण बांधतो ना तसं पोटीस ते
बांधायचं पायाला आणि त्याच्यावर एक फडकं बांधून झोपायचं, तर त्या भागातली सूज आपली उतरते, लघवी एकदम साफ होते. दुसरी गोष्ट, मूतखडा झाला असेल तर त्यांनी ही भाजी खाल्ली तर फारच चांगलं, म्हणजे तो मूतखडाचा प्रकार त्यांचा कमी होतो. आता ही भाजी होते आहे तोपर्यंत मी आता कणिक म्हणते मी आता हे पीठ जे भाकरीचं पीठ आहे ते मी मळून घेत आहे. नंतर आपण भाकरी करून घेणार आहोत. हे पीठ मळलं की मग मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. भाजीवर आपल्याला फोडणी घालायची आहे. तर मी तुम्हाला भाजीचे गुणधर्म सांगत होती. युरिक ॲसिड ज्यांचं वाढलेलं आहे त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे वरदान आहे. म्हणजे काय की तुम्हाला सगळी लघवी साफ होते, जेवढं लघवीमध्ये पॉयझन आहे ती ही भाजी बाहेर काढून टाकते. त्यामुळे मग तुम्हाला परत काही त्रास होत नाही, मूतखडा स्वच्छ होतो, अतिशय म्हणजे पोट फार स्वच्छ होतं. याने पौष्टिक भाजी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजीचा गुण म्हणजे फक्त ही ठराविक वेळेस मिळते, त्यामुळे तुम्हाला तेव्हाच ती भाजी खायची असते, वर्षभर मिळणारी ही भाजी नाही. भाजीचे वेगवेगळे प्रकार आहेत. वरणात भाजी शिजवून खातात, भाजीला बेसन लावून खातात, असे सगळे प्रकार आहेत. तर आता काय, आम्हाला ही भाजी अशी गोळा भाजी पद्धतीने करून खायला आवडते, म्हणून आज मी तुम्हाला ती भाजी दाखवली आहे. या भाजीवर आता आपण फोडणी घालून घेणार आहोत. फोडणी मी या दुसऱ्या गॅसवर घालते आहे. लसणाची आणि तिखटाची, लाल तिखट आणि लसणाची फोडणी आपण याला वरून घालणार आहोत. ही भाजी सर्दी खोकला हे पण कमी करणारी आहे. पण ज्यांची शरीरात ॲसिडिटी म्हणा किंवा असं हे खूप वाढलं असेल त्यांनी मात्र या भाजीचं सेवन जरा कमी करावं. ज्यांना खूप ॲसिडिटी आहे त्यांनी याचं सेवन कमी करावं, कारण ही उष्ण असते आणि मग याचा त्रास होण्याची शक्यता असते. मोहरी फुटली आहे माझी, मी हिंग घातला आहे त्याच्यामध्ये थोडासा. आणि आता हे लाल तिखट मी या भाजीवर घालते. आणि आता ही फोडणी मी याच्यात लसूण घालायचं विसरली. हा लसूण थोडासा लाल करते, तसा चालतोय, तळल्या गेलाय तो, पण थोडा अजून लाल करते, किंचित लाल. आता ही फोडणी, या सोनेरी लसणाची फोडणी मी याच्यावर ओतते. माझी गोळा भाजी तयार झालेली आहे. आता या भाजीला आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करणार आहोत. आणि आता फक्त आपल्या भाकरी राहिल्या, त्या भाकरी मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. पीठ मळून झालं की तुम्हाला दाखवते मी. आता माझं पीठ मळून तयार झालं आहे आणि ही रागीची भाकरी आता मी मळलेली आहे आणि ही मी याच्यात टाकते. आता या भाकरीला थोडंसं पाणी लावून घेऊया. आणि दुसरी भाकरी मी थापायला घेते. भाकरी झाली की आपण आपली प्लेट सजवूया.
गॅस आता फुल करते भाकरी खालचा. व्हायची आहे. आज मी तुम्हाला करडईची भाजी, गोळा भाजी आमच्या पद्धतीची आणि भाकरी, रागी 2 कप घेतलं होतं मी आणि 1च कप मी फक्त ज्वारी घेतली. रागीला थोडंसं म्हणजे चिकटपणा कमी असतो, भाकरी बरेचदा हे होते रागीची, म्हणून मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं. आणि नेहमी रागीच्या भाकरी करताना मी याच पद्धतीने रागीच्या भाकरी करत असते. म्हणजे त्या व्ह्यूवरने मला जी सूचना केली होती की तुमची भाकरी फुगते, तर ते खरंच आहे. ही भाकरी छान फुगली आहे. फुगलेल्या भाकरीवर तूप टाकून मी आता ठेवणार आहे. सध्या मी बघते इकडनं झालं आहे का, इकडनं थोडी अजून व्हायची आहे. थोडीशी तिला होऊन देऊ आणि मग काढू. आता दुसरी पण भाकरी मी करून घेते आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर बघा, आपलं जेवण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. पावसाळी हवेचं जेवण हे जे आहे हे मी तयार केलं आहे. ही करडईची गोळा भाजी, हा ठेचा, हे आंब्याचं लोणचं आणि ही रागीची भाकरी. आजचा माझा हा मेनू तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. गरम गरम भाकरी आणि रानभाजी. मागे पण एका रानभाजीबद्दल मी तुम्हाला सांगितलंच होतं. ही भाजीसुद्धा अक्षरशः 2 महिनेच मिळते, म्हणून मी तुम्हाला या रानभाजीची भाजी आज करून दाखवली. याच्यासोबतच एक आंबाडी पण येते. आंबाडीची पण अशीच गोळा भाजी करतात आणि ती पण खूप छान लागते. त्यामध्ये तांदूळाची कणी घालतात फक्त. तर ती पण मी कुकरला शिजवून घेत असते. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट जरूर करा.